पांडुरंगा, आज असं वाटतंय बघ, तुझ्या पायाखालची वीट वडावी खारकन घालावी तुझ्याच टाळक्यात, करावं रक्त बंबाळ तुला. रखमाईकडे पाहून हात उचलत नाही माझा. कालच बापाने आत्महत्या केली रे. बाबळीच्या फांद्याला लटकलेल्या माझ्या बापाच्या विधभर बाहेर आलेल्या जिभेवर शेवटचं फक्त तुझंच नाव होतं पांडुरंगा. फक्त तुझंच नाव होतं. हसत हसत त्याच्या मरणाचा सोहळा त्या गद्दार बाबळीनं पाहिला. आता पांढऱ्या कपाळाची माय आणि पोट आत गेलेली गाय उघड्या डोळ्यांनी पाहत नाही रे माझ्या. आकांत आणि एकांत काय असतो रे पांड्या, हे कसं सांगू आईला. तू फक्त एकदा गाभारा सोड आणि फिरून ये पंढरपुरातून तासभर. पुन्हा जा, रखमाईला विचार, एकांतात कसं वाटलं तुला. मग कळेल तिचा आकांत. जोडीदार नसला की मोकळी वीट काय कामाची त्याला. आता उद्यापासून अंगणात रोज एक कावळा येणार. काव 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 खंगा करणार. आई भाकरीचा तुकडा टाकणार आणि बापाची शपथ घेऊन सांगतो, हा पांडुरंगा, तो कावळा फक्त पंढरीच्याच दिशेला झेपावणार. गळ्यातली माळ काढतो विठ्ठला, काढतो. पुन्हा 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 बाप आठवायला नको. आणि आईला फार जपून ठेवायचंय मला. आता पुन्हा हातात नांगर धरून नशीब आजवावं म्हणतो. तू फक्त एकदा आभाळ भाळ विठ्ठला, फक्त एकदा आभाळ. आणि मग पावसाच्या थेंबा थेंबांमधून माझा बापच मातीत सांडेल.